बैलगाड्यांनी मला तिसरी कसम चित्रपटाची आठवण करून दिली. चित्रपटात राज कपूर वैदा रहमानच्या प्रेमात पडतो, पण त्यांना जाणीव होते की ते लग्न करू शकत नाहीत. ते अखेर राहतात दुर्दैवी प्रेमिक म्हणूनच. बैलगाड्या पाहिल्या की मला माझ्या बालपणाची आठवण येते. 4 बैलगाड्यांचा हा ताफा महामार्गावरून संथ गतीने पुढे सरकत होता. त्या जुन्या आठवणींच्या ओढीने माझा हात आपोआपच कॅमेऱ्याकडे वळला. मी मुंबईत सायकल रिक्षा पाहिल्या नाहीत. त्या प्रामुख्याने कलकत्ता, दिल्ली आणि हैदराबादमध्ये चालत असत. त्या शहरामध्ये सायकल रिक्षा पाहिल्यावर रिक्षावाल्यांच्या दुर्दशेने, त्यांच्या गरिबीने आणि शोषणाने माझं मन हेलावून गेलं. रिक्षावाल्यांची दयनीय अवस्था, त्यांचे दारिद्र्य आणि त्यांचे होणारे शोषण पाहून माझं मन चढफडलं आणि असहाय्यता वाटली. 2 छायाचित्रे. ती छायाचित्रे जुन्या आठवणी, उदासीनता, मनाची चढफड आणि असहाय्यता असा भावनांचा पूर आणतात. हेनरी कार्टिये-ब्रेसॉ यांनी म्हटलंच आहे, छायाचित्रे केवळ कॅमेऱ्याने काढली जातात हा निव्वळ भ्रम आहे. छायाचित्रे तर डोळे, हृदय आणि बुद्धी म्हणजेच दिल, दिमाग आणि दृष्टी यांच्या सहाय्याने साकारली जातात.